न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। माननीय सीताराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा हलगीनाद आंदोलन। अक्कलकोट तालुक्यातील नवीन रस्त्याची कामं निकृष्ट सुमार दर्जाची झालेत व भ्रष्टाचाराचे स्तोम माजले, तो तात्काळ संपवा, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावा। महाविकास आघाडीचा प्रशासनासमोर हलगीनाद आंदोलन। आज रोजी अक्कलकोट पंचायत समिती व बांधकाम कार्यालय अक्कलकोट इथं तालुक्यातील विविध नवीन रस्ते हे निकृष्ट व सुमार दर्जाचे बनत आहेत। त्यातून प्रचंड भ्रष्टाचार झालाय, त्याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करून झालेले रस्ते चांगले दर्जेदार बनवावे ही मागणी प्रशासनास आज महाविकास आघाडी अक्कलकोट वतीनं माजी मंत्री विकासरत्न श्री सिद्धारामजी म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख श्री आनंद बुक्कानुरे, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष बंदेनवाज कोरबू यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले। तर या प्रसंगी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अशफाक बळोरगी, शिवसेना ठाकरे गटचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कटारे, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, काँग्रेस शहर अध्यक्ष रईस टिवाला, राम समाने, शिवानंद बिराजदार, अरुण जाधव, मैनुद्दीन कोरबू, शरण सुरवसे, महंतेश हत्तुरे, बाबन जमादार, मुबारक कोरबू, अली बाशा, अत्तार मोहसिन मोकाशी, स्वामीनाथ कलकोटे, कुमार गद्दी, विक्रम पवार, जब्बार बागवान, गणेश मोरे, श्रीशैल धनशेट्टी, राहुल बकरेसह महाविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। वृत्त संपादन सोहेल फरास। हा मुलं सगळे पहिला येतील आमचे 5-6 हजार आणि फाटतील ते नंतर बघा का तुम्हाला आम्ही शिस्तीत लोकशाही पद्धतीने आम्ही सांगून आलो तर हे आवडत नाही। त्यांच्यासारखाच वागा म्हणतो आम्हीच बांधलंय, मीच बांधलंय। हे जळायला किती वेळ लागतं मला? कोण छाटा वागणा करू शकत नाही माझा पोलीस प्रकार नाही, पोलीस आम्ही गप असलो म्हणजे काय तुम्ही फारच हे करू लागला का तुम्ही? मग ते जाळपोळ करायचं का? आता हे जाळ लावलं तुम्हाला आत टाकलं, कोण काय करणार? एक केस होईल फक्त आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत 25 वर्ष चालते ते माझ्यावर। माझं आयुष्य गेलं ते पोलीस स्टेशन, कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हेच करत आलो मी। अरे वेणार नाही म्हणजे किती कसं सांगायचं मी तुम्हाला? शिस्तीत बोलावं लागलं तर काय द्या त्या भवानीला सांगा नीट समजावून, नाहीतरी होणार आहे। काय बापाच्याकडनं आलं आता बोलू का पुढं? आता कुठं किती येते ते सगळं ते आता प्रीती कोणे म्हणून एक डॉक्टर आहे, गेल्या 6 महिन्यापासून नागुमसूरला 3ला दुपारी 4ला येते तुमच्या आरोग्य विभागाचे। रोज तिथं 100-100, 200-200 पेशंट बाहेर थांबतात। त्याच्यामुळे किती मेलेत किती गेलेत त्याच्यावरती पुनर्गुण आपण करणार आहे का? 3-4 घटना आता अगोदर घडलेल्या आहेत। आम्ही निलंबन करा म्हणून तुम्हाला दिला ऑलरेडी पत्र। त्यांना निलंबन करा। अजून सुद्धा वेळेवर येत नाही, एवढं तुम्ही त्यांना नोटीस देऊन सुद्धा वेळेवर नाहीये मॅडम अजून। आणि कर्मचारी जे रीतचे कर्मचारी आलळीचं भ्रष्टाचारचं तुम्हाला सर काय केलं? एक मिनिट थांबा। बिल त्यांनी इनडायरेक्टली तिथे कामच झालं नाही, पूर्ण बिल उचलले ग्रामपंचायत मधून। आणि जे निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम झालेले आहे त्याच्या विरुद्ध शिवसेनेचे उभाटा गटाचे माननीय आनंदजी, आमचे काँग्रेसचे मल्लिकार्जुन पाटील, अशफाकभाई कटारेजी, राष्ट्रवादीचे आपले बंदेनवाज कोरबू, रईसभाई टीनवाला त्याच्या सगळ्या नेतृत्वाखाली आज इथं एक लाक्षणिक मोर्चा हलगीनाद आपल्या कार्यालयासमोर करताय। चला दूध घ्या। मी कारभार केला आहे, पण ह्या 5 वर्षामध्ये हे जे आम्ही बघतो अत्यंत म्हणजे असं ते सांगण्यासारखी परिस्थिती नाही। तुम्हाला एवढं मात्र निश्चितपणे सांगेन, पहिलं अगोदर लोक बिलोमध्ये घेणार कामं आणि चांगलं कामं करत होते, आज अभावामध्ये घेतात। आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्या कोणाला तुम्ही टेंडर भरू देत नाही, घेऊ देत नाही। घेतल्यावर आम्ही चौकशी करू, असं करू तसं करू म्हणून दम देतो अधिकाऱ्यामार्फत ते कॉन्ट्रॅक्टरला। आणि दुसऱ्या कोणाला बाबा ते काय डांबरचं काहीतरी ते अंतर काहीतरी घ्यायचं असताना ते
त्या डांबर प्लांटवाला डिस्टन्स सर्टिफिकेट ते डिस्टन्स सर्टिफिकेट घेऊ देत नाही. ज्याचं ते डांबर प्लांट आहे त्यांना दम देतात, तुम्ही काहीतरी डिस्टन्स सर्टिफिकेट आहे दुसऱ्या लोकांना दिलं तर आम्ही तुम्हाला असं करू तसं करू बघून घेऊ म्हणून. पण एवढं मात्र निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी सांगतो अधिकाऱ्यांसाठी, कारण हे 2 महिन्यांनी सगळे चौकशी लागणारच आहेत आणि त्याचा भोंगा तुमच्या पाठीमागा लावल्याशिवाय आम्ही काय स्वस्थ बसणार नाही. मग 2 महिन्याच्या अगोदरच तुम्ही जर लवकर शहाणे झालात, कोण काय केलं तुमच्या बचावासाठी जर निदान तुम्ही करावं लागणार असं नाही तर मग तुम्ही सगळे कसं आता बाकीचे जेलमध्ये दिसतात तुम्ही पण दिसल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र निश्चितपणे 100% सांगतो मी तुम्हाला. बाकी काय दमबाजी नाही आहे, जी वस्तुस्थिती आहे तुम्हाला मी सांगू लागलो. एवढं तुम्ही नीट चौकशी करावी आणि किती टक्केवारी तर लिमिट आहे कसं काढता नुसतं तसंच बिलं काढाल ना आणि तसं पण काय काढलेत. आणि दुसरं एक ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, रस्ता असेल 2 कोटीचा तर तुम्ही 3 कोटीचं एस्टिमेट करता तुम्ही ते परत त्याच्यामध्ये आणत नाही. ही असली परिस्थिती असताना किती दिवस का बसायचं आपण. त्यामुळे ते त्याचे सगळं संपूर्ण चौकशी व्हावी आणि कारवाई व्हावी आणि सगळे ते क्वालिटी कंट्रोलकडनं तपासून घ्या. अलीकडच्या काळात तुमच्याही व्हॉट्सअपवर आले असतील, रस्ते तिथल्या शेतकऱ्यांनी हाताने उकडून टाकायला लागलेत. केलेला रस्ता 5 तासात हाताने तिथनं जर डांबरीकरण निघत असेल तर ते अत्यंत खेदाची बाब आहे. असे जर दुर्लक्ष होत असले तर सगळ्या लोकांच्या टॅक्समधनं हे जे शासन निधी देत आहे किंवा सगळे त्या ठिकाणी विकासाचे कामं येतात आणि त्यातनं जर टक्केवारीचं जर काय चाललं असेल तर ते कुठंतरी आम्हाला अशा पद्धतीने आपल्याला कान उघडणी करण्याची गरज आहे. त्यामुळं आपण त्या ठिकाणी जावं, बघावं नेमकं काय चाललंय. तिथं कोणी रस्ता व्यवस्थित करत नाहीत, करू देत नाहीत. तुमच्याही व्हॉट्सअपवर वगैरे आले असेल, कुडालचे असतील, सुलेर जवळगेचे असतील, त्या ठिकाणी डांबरीकरणच्या अगोदर खडीकरण एकच लेअर केलं जातं आहे असं तिथल्या लोकांचं तक्रार आहे. त्याचं मोजमाप बघा. इथं ऑफिसमध्ये बसून फक्त बिलं करू नका, एवढं ऑन द स्पॉट जावा, त्या ठिकाणचं काय आहे ते बघा. कारण लोक जेव्हा व्हिडिओ टाकतात मग तुम्ही अधिकारी म्हणून काय करताय. तुम्ही त्या ठिकाणी कुणी व्हिजिट दिले का, तुमच्याकडे आलेत का नाही व्हिडिओ, कोण गेलं का तिथं. त्यामुळं नाईलाजाने आम्हाला तुमच्या ऑफिसपर्यंत येऊन गोंधळ घालायची परिस्थिती तुम्ही उद्भवू नका. यांनी आज जो प्रश्न उचललेला आहे त्याला आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं पूर्ण पाठिंबा दिलेला. वस्तुस्थिती अगदी सत्य आहे. आता मल्लू पाटलांनी आनंदजीने सांगितलं त्या टक्केवारीचा विषय, त्या टक्केवारीच्या विषयानुसार अक्कलकोट तालुक्यामध्ये सगळीकडे गल्लीबोळात चर्चा आहे. अगोदर चमच्याने खात होत्या, त्या टोपल्याने खाऊ लागलेत म्हणून हे रोड असं झालंय. आता टोपलं भरून भरून खाऊ लागलेत. हा प्रकार निदान PWDच्या बाबतीत होऊ नये आणि जे काही रस्ते आता निवेदनात दिलेले आहेत त्याची आपण त्वरित चौकशी करावी व त्याचं जे काही असेल रिझल्ट 8 दिवसात आपण त्या ठिकाणी रिझल्ट द्यावा आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती करण्यासाठी आम्ही आणि या पयाप मोर्चाला ह्या जो सांकेतिक हलगीनाद आंदोलन आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोत. आणि आपल्याला परत एकदा विनंती आहे की आपण लवकरात लवकर हे जे रस्ते आहेत ते पूर्ण तपासून घ्यावेत. लोक व्हिडिओ टाकू लागलेत हाताने उकरल्यावर डांबरी रोड, कोट्यावधीचा डांबरी रोड. ही बाब शर्मेची आहे, ही बाब चांगली नाही. लोकांचा पैसा आहे, लोकांनी कष्ट करून घाम गाळून टॅक्स भरलेला आहे. या पैशाचा अपव्यय होऊ नये. टक्केवारी ही पुरातन काळापासून चालू झालेली आज चालत आलेली आहे, ती का बंद होणार नाही. पण चमच्याने होती, आता टोपल्याने चालू झाली. हे प्रकार होऊ नयेत आणि त्या ठिकाणी चांगला रस्ता व्हावा एवढी आपल्याला विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी. सीपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.